नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. कुंभ राशींच्या लोकांनो, आज आपण ग्रहांचे संकेत आणि विश्वाच्या नियमाच्या आधारे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. येत्या 22 ते 31 तारखेदरम्यान तुमच्या आयुष्यात असा एक मोठा आणि अभूतपूर्व बदल घडणार आहे, ज्याला सहजासहजी टाळणे शक्य नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ही एक साधी ज्योतिषाची गोष्ट आहे, तर क्षणभर थांबा. आज आपण नियतीचा तो गूढ नियम समजून घेणार आहोत, जो तुमच्या मानवी विचारांच्या पार आहे. तुमच्या घड्याळात दुपारी ठीक 3:18 आणि रात्री 11:40 ही वेळ नोंदवून ठेवा. या वेळेच्या आसपास तुमच्या आयुष्यातील असा एक नवीन अध्याय सुरू होईल, जो तुम्हाला विचारात पाडेल. जर तुम्ही तुमच्या नशिबाचे सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल, तर हा मजकूर शांतपणे एकट्यात नक्की शेवटपर्यंत ऐका. कुंभ राशींच्या लोकांनो, मला माहीत आहे की तुमच्या पाठीवर विश्वासघाताचे घाव इतके खोल आहेत की तुम्ही ते कोणाला दाखवूही शकत नाही. तुम्ही नेहमी इतरांचे अश्रू पुसले, अपकीर्ती आणि अडअडचणी दूर करण्यासाठी स्वतः त्रास सहन केला. पण बदल्यात तुम्हाला काय मिळाले? आपल्याकडून अवहेलना, इतरांकडून अपमान आणि तो एकाकीपणा ज्याने तुमच्या रात्रीची झोप उडवली. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला आहे आणि ईश्वराला विचारले आहे, देवा, मी तर कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याच बाबतीत असे का? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्माचा महान सिद्धांत सांगितला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. विश्वाचा नियम असा सांगतो की केलेले कोणतेही कर्म, मग ते चांगले असो वा वाईट, कधीही वाया जात नाही. तुम्ही जो त्रास सहन केला आहे, जो अपमानाचा घोट प्यायला आहे, त्याची नोंद या ब्रह्मांडात झाली आहे. आता ती वेळ आली आहे जेव्हा निसर्ग तुमच्या सर्व त्रासांचा आणि कष्टांचा हिशोब एका मोठ्या सकारात्मक बदलाद्वारे पूर्ण करणार आहे. पहिली घटना, सत्य समोर येईल आणि मुखवटे गळून पडतील. 22 ते 31 तारखेच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात पहिली महत्त्वाची घटना घडणार आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक, ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याचा खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. हे असं एक कडू सत्य समोर येईल जे तुमचे डोळे उघडेल. तुम्हाला कळेल की ज्याला तुम्ही तुमची ताकद समजत होता, तीच व्यक्ती आतून तुमचा द्वेष करत होती. ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला थोडी दुखावेल, पण लक्षात ठेवा, हा ईश्वराचा पहिला न्याय आहे. जोपर्यंत झाडावरून सुकलेली पाने गळून पडत नाहीत, तोपर्यंत त्यावर नवी आणि सोन्यासारखी सुंदर पालवी कशी येणार? दुसरी घटना, करिअर, पैसा आणि मान सन्मानात मोठा फेरबदल. दुसरी घटना म्हणजे एक असा प्रचंड सकारात्मक चमत्कार जो तुमच्या करिअर, पैसा आणि सन्मानाशी जोडलेला आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला कमकुवत समजले, ज्यांनी तुमचे हक्क हिरावून घेतले किंवा फसवणूक करून बाजूला केले, आता त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होण्याची वेळ आली आहे. एक अशी अनपेक्षित गोष्ट घडणार आहे जी तुमच्या विरोधकांना आश्चर्यचकित करेल. एक असा फोन कॉल, मेसेज किंवा कायदेशीर व्यावसायिक असा निर्णय अचानक येईल जो तुम्हाला अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आणून सोडेल. जे धन, जी संपत्ती तुमची होती आणि जी अडकली होती, ती स्वतः चालून तुमच्याकडे परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. मित्रांनो, या काळात तुम्हाला काय करायचे आहे? जेव्हा या घटना घडतील तेव्हा तुमचे मन अशांत होऊ शकते. तुम्हाला राग येईल किंवा बदला घेण्याची इच्छा होईल. पण इथे तुम्हाला श्रीकृष्णाची ती महान शिकवण आठवायची आहे. क्रोधाने भ्रम निर्माण होतो, भ्रमाने बुद्धी विचलित होते आणि बुद्धी विचलित झाली की माणसाचे नुकसान होते. म्हणून कुंभ राशींच्या लोकांनो, जेव्हा तुमच्यासमोर सत्य येईल तेव्हा पूर्णपणे शांत राहा.
तुमच्या तोंडून एकही वाईट शब्द काढू नका, कारण तुमचा न्याय तुम्ही नाही तर स्वतः काळ आणि निसर्ग करत आहे. तुमची शांतताच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. हा बदलाचा काळ निघून गेल्यानंतर जी नवी सकाळ होईल ती तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ असेल. कित्येक वर्षाचा तुमचा संघर्षाचा काळ संपून एक नवीन पर्व सुरू होईल. यानंतर तुमचे नशीब असे चमकेल की धन, सुख, समृद्धी आणि शांतीचा तुमच्या घरावर वास होईल. कुरुक्षेत्र तयार आहे आणि अर्जुनासारखे तुम्हालाही संयमाने हा जीवन संग्राम जिंकायचा आहे. हा ईश्वरी न्याय आणि सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिहा, रामकृष्ण हरी. मला निसर्गाचा आणि ईश्वराचा न्याय मान्य आहे. लक्षात ठेवा, वेळेचे चक्र फिरले आहे. डोळे उघडे ठेवा आणि हा संदेश फक्त तुमच्या आणि ईश्वरामध्येच राहू द्या. रामकृष्ण हरी.